कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरण जाता भेटी पाडितसे तुटी जन्म व्याधी न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई विठाला 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 महायोग पिटे तटे भीमरत्य वरंबुंडलेकाय धातो मुनिंद्रे समागत तिष्ठम तमानंद कंदम समादत तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा कथेचा विचारो त्यांच्या कृपा कथेचा विचारो त्यांच्या कृपाने कथेचा विचारो त्यांच्या कृपाने कथेचा विचारो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु सचित नमामि सद्गुरुं शांतं सचितानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम मीशमालंदी वल्लभम ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादला हो पावन झाला चराचरी करुणा करा या
दयाळा करुणाकरा या दयाळा हे अनुग्रह धरो. ओ पावन झालं चराचर चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. जेने धर्म जितविला चिवळी तो संभाजी जान नवाळी. का उतरला जया ची एकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी. साष्टांग दंडवत करीतसो हे दुःखवंदन मारुती नंदन. हे दुःखवंदन मारुती नंदन. सुनिलो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार. पवन सुत बिनती वारंवार. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वेरू. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेकरता घेतलेला अभंग आहे. आता थोडा विको कमी करा. नाथ महाराजांचा अभंग आहे आणि नाथ महाराज या अभंगातून तुम्हा आम्हा जीवासमोर संतांचं वर्णन करतात. संत कोण आहेत तुम्हाला माहिती आहे. साधला हा पर्व काळ गेला अंतरेचा मळ. आज सर्वांना माहिती आहे ज्ञात आहे की आज काय आहे आणि त्या निमित्तानं घेतलेला अभंग आहे. जरी 12व पुण्यस्मरण असेल पुण्यतिथी 12वी आहे परंतु आज जगाच्या मालकानं आणि जगाच्या बापानं या संतांच्या विचारांमध्ये सगळ्यात उच्च विचाराच्या व्यक्तीनं सगळ्यात उच्च विचाराच्या संतांनं काय केलं. समाधी घेतली. समाधी साधी सुधी का संजीवन समाधी आहे आणि संजीवन समाधीला बाबा आज 750 वर्ष पूर्ण झाली आणि 750 वर्ष देखील जाऊन देखील माझ्या ज्ञानोबरायांचं आजही वर्णन जरी केलं तरी आजही लोकांना ते ऐकू वाटतं. का हो ऐकू वाटतं. मी कीर्तनांमध्ये सांगत असतो की एखादा पिक्चर आला काही दिवसापूर्वी सैराट आला 2016 साली. सैराट आला. सैराट 2-3 वर्ष गाजला. आता सैराट धूळ खात पडला. अहो काय काय गाणी येतात. काहीतर गाणी आली गाणी गेली. गाणी महागारी गेली. गाण्यांची किंमत कमी झाली. पण 750 वर्ष झाली. आजही माझ्या ज्ञानोबरायांची किंमत आणि आजही ज्ञानोबरायांची कीर्ती ही उत्तम प्रकारे आहे. म्हणून महाराजांचा अभंग यासाठी निवडलाय. महाराजांचं अंतकरण कसं आहे. कृपाळू उधार माझा ज्ञानेश्वर. महाराज म्हणले नाही तुमचा सगळ्याचा असं नाही माझा. आणि ज्या वेळेस एखाद्या माणसाला आपलं मानायचं असेल बाबा विनेकरी बाबा एखाद्या गावातल्या माणसाला माझं म्हणायचं असेल तर त्याला पहिलं माझं अंतकरणापासून म्हटलं पाहिजे. बरोबर. मग या अभंगामध्ये नाथ महाराज माझा म्हणतात. कुणाला नाथ महाराज माझा कुणाला म्हणतात. ज्ञानोबरायला माझा म्हणतात. ज्ञानोबराय कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर. मी काय करतो कृपाळू उदार आहे म्हणून मी काय करतो तया नमस्कार वारंवार. अशा ज्ञानोबरायांना जो कृपाळू आहे जो उदार आहे अशा ज्ञानोबरायला तया नमस्कार वारंवार. का हो महाराज नमस्कार का. कारण महाराज आजपर्यंत आळंदीला पापी गेले
पुण्यवान गेले, अहो जड बुद्धीचे गेले, अहो काय काय अति कपटी लोक गेली, तरी सुद्धा ज्ञानोबरायांनी त्यांना काय केलं, आपलंस केलं. म्हणून न पाहे याती जातवित कोत कुळशिळ मात आणि भजे का तो येत भावनायुक्त. जात धर्म न पाहता ज्ञानोबरायांनी त्यांना काय केलं, जवळ केलं. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. भक्तांची करुणा आणि भक्तांच्या मनामधला जो विचार आहे तो माझ्या ज्ञानोबरायलाच कळतो. म्हणून भलतिया भावे शरण जाता भेटी आणि पाडित असे तुटी जन्मव्याधी. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबरायांना या अभंगामध्ये स्त्रीची उपमा दिली, कारण ज्ञानोबराय जसे आहेत तशी माझी आई आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि एका जनार्दनी पाय वंदित असे. न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. विठाला विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. आजचं कीर्तन कोणत्या निमित्तानं आहे, कोणत्या कारणानं आहे, तुम्हाला जरी सर्वांना ज्ञात असलं तरी वक्त्याचं कर्तव्य 2 मिनिटं सांगा म्हणून सांगून जातो. वैकुंठवासी नारायण आबा चोरमले आणि आबांना या ठिकाणी जाऊन आज 12 वर्ष झाली, पण तरी देखील त्याच उत्साहामध्ये, त्याच अट्टासामध्ये आणि त्याच जोशामध्ये हे चोरमले परिवार आजही आबांची आठवण या ठिकाणी 12 वर्ष झालं काढताय. 2 मुलं आहेत विठ्ठल महाराज त्यांना, आप्पा नारायण चोरमले, ज्ञानदेव नारायण चोरमले असे 2 मुलं आहेत. आणि 3 मुली आहेत, चंद्रभागा निवृत्ती माने आणि मिताबाई महादेव वाघमोडे, बाळूबाई शामराव कोरडकल अशी 3 नावं आहे ती. आणि मोठा परिवार आहे. आणि या मोठ्या परिवारानं आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या उपकारातून उतराई होण्यासाठी गेली 12 वर्ष झालं जो केलेला अट्ठास आहे त्याचं हे पुण्यस्मरण आहे. कितवं 12 आहे. आज आम्ही जर 1 वर्ष श्राद्ध जर घातलं तर दुसऱ्या वर्षी म्हणतो गेल्या वर्षी तर लय मोठं घातलंय, आता पुण्यतिथीची काय गरज आहे. त्यांनी यावं आणि या चोरमले परिवाराचा आदर्श घ्यावा. नियतीचा नियम आहे विठ्ठल महाराज. या पृथ्वी तलावरती जे आलेत त्यांना जायचंय. या पृथ्वी तलावरती कोणी राहण्यासाठी आलेलं नाही आहे. कारण तुम्ही ज्या वेळेस जन्माला येताय ना त्याच वेळी 5व्या दिवशी आपल्या इकडं मन आहे, 5व्या दिवशी तुमच्या कपाळावरती कोण लिहितं, आणि ती काय सांगते की जे कपाळावरती आहे तो देव आला तरी बदलू शकत नाही, तुमचे आई बाप आले तरी बदलू शकत नाही, अहो देवाचा बाप आला तरी तो बदलू शकत नाही. का? कारण तुमच्या कपाळावरती एकदा लिहिलंय तर ते पुसलं जात नाही. म्हणून प्रत्येकाला जाण आहे. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. या पृथ्वी तलावरती प्रत्येक जण जन्माला आला, पण त्याला ज्याचं बारसं झालं, विनोदानं प्रत्येक कीर्तनकार सांगतात ज्याचं बारसं झालं संग्राम महाराज त्याचं काय आहे, ठरलेलं आहे. जन्माला आलेली तारीख ही प्रत्येकाला माहिती आहे, वाढदिवस प्रत्येकाला माहिती आहे, पण जायची तारीख नाही माहिती. कारण या पृथ्वी तलावरती तुम्ही किती जरी तुमच्या जीवाचा सांभाळ केला, तुमच्या जीवाला जरी काचत नेऊन कोंडलं तरी सुद्धा हा देह, हा आत्मा थांबत नाही. का थांबत नाही? कारण हा पृथ्वीचा नियम आहे.
तुला की पाजत करले तुला करे रखवाली तुला की पाजत करले तुला करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली तुला की बात कर ले तुला करे रखवाली तुला की बात कर ले तुला करे रखवाली उड़ जाएगा रहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली किती जरी सांभाळलं ना तर या देहामध्ये जो आत्मा आहे ना मामा तो आत्मा एकदा का वर्ण मिसकॉल आला तर थांबतोय का नाही तुम्ही म्हणा त्याला 2 दिवस थांबा नाहीये या देहातून एकदा हा आत्मा निघून गेला की लोक त्या नावाला विसरतात आणि त्या नावाला नवीन नाव पडतं त्याला म्हणतात प्रेत काय म्हणतात प्रेत म्हणतात प्रेत प्रेत आलं का आलं असेल तर लवकर लोकाला रिकामं करा लोकाला रिकामं करून लवकर घरी जाऊ द्या तुम्ही जर गेला तर तुम्हाला कमीत कमी महिनाभर घरामध्ये ठेवतात तुमच्या इकडं नाहीत का ठेवत आमच्या इकडं महिनाभर नाही नाही अहो 2 दिवस नाही अहो 2 तास तुम्हाला घरामध्ये ठेवत नाहीत का ठेवत नाहीत कारण ह्या शरीराचा दुर्गंध एवढा मोठा आहे देवा हा शरीर हे जे शरीर आहे ना हे शरीर एवढं दुर्गंधी मारतं एवढा वास मारतं की या शरीरामध्ये जोपर्यंत आत्मा आहे ना जोपर्यंत प्राण आहे ना तोवर हे चांगलं तोवर त्याला फेरन लवली लावून सजवा फेरन लावली लावा त्याला फ्रेश वॉश लावा पण एकदा का या शरीरामधून एकदा आत्मा गेला की या शरीरामध्ये काही राहत नाही मानवा तू विसरू नको मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला गर्वानं तू फुगू नको तुझ्या या छातीला का मामा का कारण तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला तुझ्या परी भले भले मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला मानवा तू विसरू नको तुझ्या सत्यनीतीला गर्वानं तू फुगू नको तुझ्या या छातीला गर्वानं तू फुगू नको आपल्या या छातीला तुझ्या परी भले भले मिळाले आम्हाला तुझ्या परी भले भले मिळाले मातीला मातीला आपण थोडी प्रॉपर्टी आली की आपण मी एक मुद्दा तुमच्या समोर मांडतो माणसांची गर्दी कमी आहे पण माणसं दर्दी आहेत मामा माणसांची गर्दी कमी आहेत पण माणसं दर्दीत म्हणजे दर्दी कोण जी ध्यान देऊन ऐकते ते मी आल्यापासून बघतोय तुम्ही ध्यान देऊन ऐकताय म्हणून तुम्हाला सांगतो मी का सांगतोय माहिती आहे कारण प्रत्येकाला जाण आहे आणि वर्ष श्राद्धाचं कीर्तन आणि पुण्यतिथ्या का करायच्या माहिती आहे का करायच्या आमच्या कीर्तनकारांच्या तारखा वाढवायच्या म्हणून कीर्तनकारांच्या तारखा वाढवायच्या म्हणून का गायकांना म्हणायची अंश नाही म्हणून का करायचं मंडपामध्ये जी लोक बसलेत त्यांना कळावं आपल्यालाही एक दिवस जायचंय आणि आपणही आपलं परीक्षण करावं आपणही वागायचं कसं जगायचं कसं या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी कीर्तन आहे बरोबर कारण आपल्या या पृथ्वी तलावरती या महाराष्ट्रामध्ये आता अशी परिस्थिती आली कोण कोणाला माघार घेत नाही एकाने फॉर्म भरला की दुसरा म्हणतो मी भरल्याशिवाय नाही फॉर्म किती जागा किती एक फॉर्म किती 1760 एका जागेसाठी 1760 फॉर्म आहेत म्हणून महागार कोणाची कोणाला नाही पण मला सांगायचंय जरी तुम्हाला इथं महागार घ्यावी लागते पण तिकडून महागार घ्यावीची का नाही कारण हा जो देह आहे हे जे देह आहे हे जे शरीर आहे त्याची एक दिवस माती होणार आहे आणि तुमचा देह एक दिवस जाळला जाणार आहे आणि ज्या वेळेस जाळला जाणार आहे त्यावेळेस ती माती जी झालेली ना
ती माती नेऊन पोत्यात भरली जाते. त्या पोत्याची किंमत असते 20 रुपये आणि ते पोतं नदीला नेऊन सोडलं जातं. ते पोतं तुमचं घरी माघारी आणलं जात नाही, तसंच नदीला पडलेलं असतं. मी का सांगतोय राखाचं? कारण तुमच्या शरीराची काय होणार आहे? राख शरीराची होय माती. कोणी नये रे सांगाती. कोणी सोबत येत नाही. तुम्ही म्हणता ना आमचे घरचे दारचे आई वडील भाऊ बहीण, नाही 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 नाही, आई कोणी सोबत राहत नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे मेल्या मागे सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे हो नाही कुणाचे कोणी, नाही. कोणी कोणाचं नाही. तुम्हाला सगळ्याला माहिती, कारण 12वी पुण्यतिथी आहे. तुम्ही भरपूर कीर्तन ऐकली, म्हणून मला पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी बोलवले. म्हणून आबांना जाऊन 12 वर्ष झाली. 12 वर्ष जर आपली कीर्ती मागं राहावी असं जर वाटत असेल तर जगायचं कसं? कुणी मला जर तुमच्यापैकी प्रश्न विचारला, जर महाराज आमची देखील 12वी पुण्यतिथी व्हावी, जर का आम्ही असंच ज्ञानोबराय तुकोबराय यांच्यापर्यंत राहावं, त्यासाठी काय करावं? तर आबांसारखं जगावं. कारण का? आबा वारकरी होते आणि माणसाचं जाणं आहे ना, माणसाचं जाणं हे माणसाच्या हातात नसतं असं म्हणतात. पण मी या काही लोकांच्या जीवनामध्ये ते अपवाद आहे. प्रसाद महाराज ते आबांच्या जीवनामध्ये अपवाद आहे. आबांनी ठरवलं कधी जायचंय आणि आज आबांनी साधला हा पर्व काळ. मी पहिल्यांदा सांगितलं, गेला अंतरीचा मळ हा पर्व काळ आहे. हा पर्व काळ तुम्ही एखादा जर दुरी घेऊन गेला आणि एखादा जर म्हणला मला आजच्या आज संपायचंय कारण आज ज्ञानोबारांनी समाधी घेतली, हे येड्या, हे शक्य आहे का? कारण तुझ्या ते कपडावर लिहिलं नाही, हे कसं शक्य आहे? दुरी घेऊन जाईल, दुरी तर तुटन, नाहीतर फांदी तरी तुटन, नाहीतर पोलिसाची गाडी तरी येईल आणि याला कुठं घेऊन जाईल? याला घेऊन जाईल. कारण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला आज जायचंय, ठरवून जात नाही. पण वारकरी संप्रदायामध्ये आणि संतांच्या भूमीमध्ये जे वारकरी आहेत, निष्ठावंत वारकरी, पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, यायचं कधी आणि जायचं कसे जसं संतांच्या हातात आहे, तसं आबांनी आज जाणं साधलं आणि आबांनी हा पर्व काळ साधला. याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता अट्टहास, याच साठी केला होता याच्यासाठी केला होता अट्टहास. हा हो याच्यासाठी केला होता अट्टहास.
महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. याचसाठी केला होता ठास, शेवटचा दिस गोड व्हावा. आबांनी आयुष्यामध्ये परमार्थ केला. आणि मला आल्यानंतर दादांनी सांगितलं, वारकरी होते पंढरीचे, बरोबर. आणि कार्तिकीच्या वारी दिवशी आणि ज्या दिवशी ज्ञानोबारायांनी समाधी घेतली त्या दिवशी गेले. याच्यापेक्षा आयुष्यामध्ये जास्त काही नको. तुम्ही जर म्हणसान महाराज तुम्हाला काय पाहिजे, बसलेले मंडळी, महाराज तुम्हाला काय पाहिजे, तर ज्या दिवशी ज्ञानोबारायांनी समाधी घेतली त्या दिवशी सुद्धा आम्हाला जाणं व्हावं. आधीमध्ये नको. हा, एखाद्याला जाणं होतं, पौर्णिमेच्या दिवशी एखादा जातो, एखादा अमावस्येच्या दिवशी जातो. हा, अहो एखादा गावातील मोठा लट सप्ताह असू द्या, सप्त्याचा पहिला दिवस असू द्या, सप्त्याला आडवा येतो, बरोबर का. जाणं असतं ते कुणाच्या हातात नाही, पण एखाद्याचं जाणं हे तुमच्या हातात नाही. परंतु आबांनी ते जाणं साधलं. आबांनी हा पर्व काळ साधला. म्हणून मी सांगत होतो, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे. तुका म्हणे आबा कीर्ती रूपानं उरले. आबाची कीर्ती जर तुम्हाला बघायची तर 12व्या पुण्यतिथीपर्यंत आबा माग कीर्ती रूपाने राहिले. म्हणून चला, जर कीर्ती कुणाची असते, संतांची कीर्ती, आज आपल्या या परिवारामध्ये, चोरमले परिवारामध्ये आबांची कीर्ती उत्तमरित्या राहिली आहे. मोठ्या मोठ्याच्या घरी पुण्यतिथ्या होत नाहीत, पण आबांचं या घरी, आबांचे गेलेले आबा गेले, पण आबांच्या घरचे जे पित्र आहेत किंवा त्यांचे जे घरचे लोक आहेत, मुलं बाळ आहेत, त्यांनी गेल्या 12 वर्षापासून 8 तास केलाय. आणि 8 तास का केलाय? कारण त्यांची पवित्र तिथी, मला त्या तिथीबद्दल बोलायचंय. म्हणून आजच्या दिवशी ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली. ते ज्ञानोबाराय कसे होते, त्यांच्या जीवनामधील काय घडलं, ते सगळं तुमच्या समोर राहिलेल्या वेळामध्ये या ठिकाणी सांगणार आहे. विठाला ज्ञानोबारायांनी समाधी घेतली वयाच्या 21-22व्या वर्षी समाधी घेतली. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. बाबा ज्ञानोबारायांच्या वडिलाचं नाव होतं विठ्ठलपंत. विठ्ठलपंतांनी पहिल्यांदा संन्यास आश्रम स्वीकारला. आणि संन्यास आश्रम स्वीकारल्यानंतर भक्ती मनामध्ये ठेवली, देवाचं नामचिंतन, देवाची एवढी सेवा केली की देवाच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं. अहो, देवाची सेवा एवढ्या मोठ्या प्रमाणात घडली, त्यांना सिद्धत्व प्राप्त झालं. आणि सिद्धत्व प्राप्त झाल्यानंतर एक दिवशी गुरु भेटले. आणि गुरु भेटल्यानंतर गुरूंनी सांगितलं की तुम्ही काय करा, संन्यास आश्रम स्वीकारा, गृहस्थ आश्रम स्वीकारा. कारण गृहस्थ आश्रम तुम्ही स्वीकारा आणि त्या गृहस्थ आश्रमामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये राहून आसोनी संसारी जिव्हे वेगू करी आणि वेदशास्त्र उभारी बाह्य सदा, संसारात राहून परमार्थ करा, असा आदेश केल्यानंतर गुरूंचा आदेश त्यांनी मोडला नाही. संसार करत असताना मन रमत नव्हतं. एखाद्या गोष्टीची जर सवय लागली, बसलेली मंडळी, महिला मंडळ, पुरुष वर्ग, एखाद्या गोष्टीची जर तुम्हाला सवय लागली, पडले वळण इंद्रिया सगळं, एकदा जर का सवय लागली तर ती सवय अजिबात मोडत नाही. माझ्या तुकोबरायांना त्यांच्या जीवनामध्ये सवय लागली. किती जरी नाही म्हटलं, किती जरी लोकांनी नावं ठेवली, तरी तुकोबरायांच्या तोंडामधून देवाचं नामचिंतन बाहेर पडल्याशिवाय राहत नव्हतं. का? कारण त्यांची
त्यांची सिद्धत्व, त्यांची शरीराची अवस्था एवढ्या लांब पोचली होती. तुकोबराय सुद्धा स्वतः म्हणले, अहो माझी मज झाली अनावर माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासी, जे हो छंद या नामाचा घेतलासी, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतलासी, छंद या नामाचा घेतलासी, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. माझी मज झाली अनावर वाचा. विठ्ठलपंतांना देवाचं वेळ लागलं होतं. विठ्ठलपंत कायमस्वरूपी देवाच्या नामचिंतनात बुडलेले असायचे. रुक्मिणी मातेसोबत विवाह झाला. विवाह झाल्यानंतर बाहेर राहत होते आणि इकडं गावाकडे आळंदी या क्षेत्रामध्ये त्यांचे आई वडील आजारी पडले आणि आजारी पडल्यानंतर विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता येऊन सेवा करू लागल्या. गोविंदपंत नाव आहे त्यांचं, बरोबर, गोविंदपंत नाव आहे. आणि गोविंदपंतांना आजारपणामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आणि सांभाळल्यानंतर आता नियतीच्या समोर त्यांना जाणं झालं. गोविंदपंतांना जाणं झालं आणि आळंदी या क्षेत्रामध्ये विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता राहू लागल्या, संसार करू लागल्या. परंतु संसारामध्ये मन काही रमत नव्हतं. कारण एकदा जर वेळ लागलं तर मी सांगितलं वेळ जात नसतं. मग कधी कधी 2-4 दिवस उलटले की विठ्ठलपंतांनी आपली इच्छा रुक्मिणी मातेपाशी सांगावं, ओ रुक्मिणी, मला आत्ता काय करू वाटतोय, संन्यास घ्यावं वाटतोय, मला काही इथं थांबायची इच्छा नाही. त्यावेळेस रुक्मिणीनं सांगावं, मी तुमची पत्नी आहे, तुम्ही जे सांगाल ते मला मान्य आहे. पुन्हा त्या संसारामध्ये रमावं आणि पुन्हा 2-4 दिवसानं सांगावं, मला पुन्हा एकदा संन्यास घ्यायचा आहे. विठ्ठलपंतांच्या आयुष्यामध्ये, विठ्ठलपंतांच्या जीवनामध्ये देवास आत्मसात झाला होता. नाहीतर कुणाच्याही पोटी एवढी चांगली पुत्र जन्माला येतात का? नाही. कारण विठ्ठलपंतांच्या पोटी 4 पुत्र जन्माला आले. काय काय नाव? पहिल्याचं नाव निवृत्तीनाथ सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. दुसरं पुत्र जन्माला आले, त्यांचं नाव महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. तिसरे पुत्र जन्माला आले, सोपान काका, ब्रह्म सोपान तो झाला. भक्ता आनंद वर्तला. सोपान काका काय झाले? ब्रह्म जे होते ते सोपान काका झाले. आणि 4 नंबरला मुलगी झाली, आदिशक्ती मुक्ताबाई. दासी जणी लागे पायी, मुक्ताबाई सुद्धा जन्माला आल्या. त्र्यंबकेश्वर काशी या ठिकाणी जाऊन विठ्ठलपंत राहू लागले. चैतन्य स्वामींजवळ राहू लागले आणि चैतन्य स्वामींजवळ भिक्षा घेऊ लागले. त्या काळी महत्व कशाला असायचं? संग्राम महाराज त्या काळी निस्त्या प्रदक्षिणा करायच्या, निस्त्या देवधर्म करण्यासाठी त्यावेळेस लोकांना फिरू वाटायचं. आणि विठ्ठलपंत फिरत होते. दर मजल करत काशी या ठिकाणी गेले. चैतन्य स्वामींना भेटले आणि चैतन्य स्वामींना सांगितलं, स्वामी, मला तुमची सेवा करायची आणि मला तुमचं शिष्य बनवा. पण त्यांच्यापासून एक गोष्ट लपवून ठेवली की माझं लग्न झालंय. बसलेले मंडळी, पुरुष वर्ग, लक्ष द्या. विठ्ठलपंतांनी एक गोष्ट त्यांच्या गुरूंपासून लपवून ठेवली की माझं लग्न झालंय असं सांगितलंच नाही ना. स्वामींनी काय केलं? त्यांना शिष्य म्हणून स्वीकारलं. चला, सेवा चालू झाली आणि सेवा चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी चैतन्य स्वामींनी ठरवलं, आपल्याला सुद्धा आता या पृथ्वीची प्रदक्षिणा करायची, आपण बाहेर फिरून आलं पाहिजे. तेव्हा स्वामींनी प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर पडले आणि प्रदक्षिणा करून बाहेर जेव्हा पडले तेव्हा बाहेर पडल्यानंतर दरमजल करत आळंदी या ठिकाणी आले. आणि आळंदी या ठिकाणी आल्यानंतर रुक्मिणी मातेला
त्या सिद्धनाथाच्या त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये रुक्मिणी मातेंनी त्या गुरुवार्यांना पाहिलं आणि आशीर्वाद घेतले. आणि आशीर्वाद जसे घेतले, स्वामींना जसा आवाज आला बांगड्यांचा तसा स्वामींनी सांगितलं, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. महाराज, तुम्ही आत्ताच्या ह्या विषयातला मला आशीर्वाद दिला का पुढल्या विषयातला दिला? तेव्हा महाराजांनी विचारलं, तू असं का सांगते, असं का बोलते? रुक्मिणी मातेला विचारलं. तेव्हा रुक्मिणी मातेने सांगितलं, माझा विवाह झाला विठ्ठलपंतांची, पण विठ्ठलपंतांनी त्या ठिकाणी संन्यास स्वीकारला आणि विठ्ठलपंत काशीला जाऊन राहू लागले. मग त्यावेळी चैतन्य स्वामींनी विचारलं, वर्णन करा, कसे होते, कसे दिसतात? ज्यावेळेस सांगितलं त्यावेळी चैतन्य स्वामींच्या अंगावरती काटा आला आणि काटा आल्यानंतर चैतन्य स्वामींनी सांगितलं, अगदी 10 ते 15 दिवसामध्ये तुझे स्वामी तुला येऊन नक्की भेटतील. तिथून चैतन्य स्वामी माघारी गेले. आणि चैतन्य स्वामी ज्या वेळेस माघारी गेले आणि त्याच्या काही दिवसांनी काशी या ठिकाणी पोचले. काशी या ठिकाणी पोचल्यानंतर तिथं विठ्ठलपंतांनी त्यांचं नाव बदलून चैतन्य स्वामी असंच ठेवलं होतं. असंच ठेवल्यानंतर त्या काशी या ठिकाणी गेले. बाहेरूनच आवाज दिला, ओ विठ्ठलपंत. विठ्ठलपंत म्हटल्यानंतर त्यांच्या आश्रमातला जो शिष्य होता चैतन्य स्वामी पळत आले आणि विचारलं, बोला महाराज, बोला गुरु. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, तुम्ही माझ्याशी खोटं बोलला. तुम्ही तुमच्या आळंदी या गावामध्ये तुम्ही तुमच्या पत्नीला सोडून आलात. तुम्ही पत्नीपाशी जावा. तुम्ही गृहस्थाश्रम स्वीकारलेला आहे. तुम्ही संन्यास आश्रमामध्ये राहायचं नाही. त्याच ठिकाणावरून लगेच त्यांनी माघारी पाठवलं. आणि ज्या वेळेस विठ्ठलपंत माघारी आल्यानंतर सुखा संसाराने या ठिकाणी संसार चालू झाला. लोकांना कळालं, संन्यास आश्रम स्वीकारून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. लोकांनी त्यांना वाळीत टाकलं. आणि तुम्हाला सांगू, महिला मंडळ पुरुष वर्ग, पूर्वी वाळीत टाकायची प्रथा होती. आता कोणी कुणाला कुठं वाळीत टाकत नाही. आता संविधान आलंय. आता तुम्हाला संविधानामध्ये तो अधिकार अजिबात नाही. आता वाळीत तुम्हाला टाकलं जात नाही. चला, त्या काळी वाळीत टाकलं गेलं. या घराला, या कुटुंबाला वाळीत टाकलं गेलं. 4 मुलांना सांभाळ कसा करायचा, त्यांना लोकांमध्ये बसणं उठणं कसं करायचं, लोकांमध्ये बसून दिलं जात नव्हतं. संन्यासाची पोरं म्हणून हिनवलं जात होतं. त्यांना गावामध्ये आरलं तरी मारलं जात होतं. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी विचार केला, माझ्या मुलांची जर मुंज व्हावी, माझ्या मुलांना जर धर्मामध्ये अधिकार मिळावा, माझ्या मुलांना देखील वेदशास्त्र याचं पठण करण्यासाठी मिळावं, त्यासाठी मला प्रयत्न करायचे. त्यासाठी मला या समाजाशी झगडलं पाहिजे, या समाजाशी भांडलं पाहिजे. तेव्हा विठ्ठलपंतांनी लोकांना विचारलं. त्या सभेमध्ये गेले आणि विठ्ठलपंतांनी सांगितलं, ओ माझ्या मुलांचा तुम्ही स्वीकार करा. त्यावेळेस तिथले जे सभामंडप होती, धर्ममंडप होता, त्या धर्ममंडपामध्ये बसलेल्या सर्वच पंत लोकांनी सांगितलं, ओ विठ्ठलपंत, तुम्ही तो अधिकार कधीचाच गमावलाय आणि आता तुम्हाला तुमच्या मुलांचा या आमच्या धर्मामध्ये स्वीकार अजिबात होणार नाही. त्यावेळेस विठ्ठलपंत म्हणले, याच्यावरती पर्याय काय, मला पर्याय सांगा. त्यावेळेस विठ्ठलपंतांना सांगितलं गेलं, तुम्ही पैठण या ठिकाणी जावा. आणि पूर्वी पैठण हे धर्मपीठ, हे एक संस्थान, हे त्यावेळेस विद्यापीठ होतं त्या लोकांचं, शास्त्री लोकांचं. आणि शास्त्री लोकांपाशी पैठणला गेले. तुम्हाला सांगू बसलेले मंडळी पुरुष वर्ग, मुलांच्या हितासाठी, मुलांच्या आयुष्यासाठी, मुलांना अधिकार मिळण्यासाठी आणि मुलांना समाजामध्ये वाव मिळण्यासाठी, त्यांना वागवण्यासाठी, गावामध्ये लोकांनी फिरून देण्यासाठी तो बाप मजल तर मजल करत कुठं पोचला? पैठण या ठिकाणी पोचला. पैठण या ठिकाणी विठ्ठलपंतांनी हात जोडले आणि धर्मशास्त्री धर्मपंडितांपुढे म्हणाले, पंथ, मुलांचा तुम्हाला स्वीकार करून घ्यावा लागेल. आणि जर का मुलांचा स्वीकार तुम्हाला करायचा नसेल तर मला त्याच्यासाठी पर्याय द्या. पर्याय काय करावं लागेल, त्याच्यामध्ये उपाय काय? तेव्हा धर्ममंडपामध्ये सर्व शास्त्री लोकांची मीटिंग बसली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं, याच्यावरती एकच प्रायचित्त, याच्यावरती एकच उपाय, देहांत प्रायचित्त. एका कागदावरती त्या शास्त्री लोकांनी लिहिलं, देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंतांनी ती चिठ्ठी घेतली, आपल्या कमरेला खोसली, मजल करत आळंदी या ठिकाणी पोचली. आणि आळंदी या ठिकाणी पोचल्यानंतर
रुक्मिणी मातेनं चेहरा पाहिला, विठ्ठलपंतांचा चेहरा सुकलेला आहे आणि सुकलेल्या चेहऱ्याला विठ्ठलपंतांकडे बघून रुक्मिणी मातेने विचारलं, विठ्ठलपंत, पैठण या ठिकाणी काय निर्णय झाला, काय ठरलं? तेव्हा विठ्ठलपंत आपल्या पत्नीला एकदम कुजब्या आवाजात, एकदम कमी आवाजात सांगतायत, रुक्मिणी, पैठण या ठिकाणी गेलो, मला धर्म मंडपाने या ठिकाणी एक चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीमध्ये देहांत प्रायश्चित्त लिहिलंय. महिला मंडळ, पुरुष वर्ग, चित्र डोळ्यासमोर आणा. आई वडील रात्रीचे बोलतायत, चारी पोरं, निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराया, सोपान काका, मुक्ताई, चारी बाजूला पोरं आहेत. शेजारी आई बाप बसलेत आणि कुजबूज आवाजामध्ये यांची चालू आहे कुजबूज. रुक्मिणी मातेने सांगितलं, देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलंय, ठीक आहे, पण ते केल्यानंतर आपल्या मुलांना न्याय भेटेल? तेव्हा विठ्ठलपंत म्हणले, आता मुलांच्या न्यायासाठी, मला मुलांच्या अधिकारासाठी आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. आणि बसलेले मंडळी, पुरुष वर्ग, मी सांगतो, या जगाच्या पाठीवरती देहांत प्रायश्चित्ताची जी चिठ्ठी आहे ती घेऊन आपल्या कमरेला लावून सगळ्यात मोठं धाडस या जगाच्या पाठीवर देहांत प्रायश्चित्त जर कोणी घेतलं तर ते माझे विठ्ठलपंत आहेत. तुम्हाला महाराज कसं? कारण मरायचंय, अहो जायचंय. देहांत प्रायश्चित्त म्हणजे सोपी गोष्ट आहे का? डायरेक्ट म्हणता आलं असतं, देहांत प्रायश्चित्त ते सोडून दुसरं काही करतो, दुसरं काही करतो. चिठ्ठी घेऊन आपल्या चिठ्ठी फाडता आली असती, चिठ्ठी घरी नेऊन दाखवली. रुक्मिणी मातेला सांगितलं, आपल्या मुलांना न्याय जर मिळायचा असेल ना तर आपल्याला देहांत प्रायश्चित्त करावे लागेल. त्यावेळेस विठ्ठलपंतांनी सांगितलं, रुक्मिणी, मुलांचा सांभाळ कर आणि मुलांची काळजी घे, मुलं आपली नीट सांभाळ. तेव्हा रुक्मिणी मातेने विठ्ठलपंतांना सांगितलं, विठ्ठलपंत, तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी माझी त्यानंतर माझी काही मागं राहण्याची इच्छा नाही. तुम्ही ज्या ठिकाणी जाल त्या ठिकाणी मला यायचं आहे. कारण पूर्वी असं होतं की पत्नी ज्या ठिकाणी जाईल, पती ज्या ठिकाणी जाईल, त्यावेळी त्या ठिकाणी पत्नीनं जावं आणि पत्नीनं तो पती जो मार्ग स्वीकारतील तो मार्ग स्वीकारावा. चला, त्यावेळेस विठ्ठलपंत सांगतात, रुक्मिणी, 4 मुलं आहेत, आई बापाशिवाय मुलं राहू शकत नाहीत. कारण आई तरी पाहिजे, नाहीतर बाप तरी पाहिजे. या जगाच्या पाठीवर आई इतकं प्रेम मुलांना कोणी देत नाही, म्हणून तू थांब, मी जातो. आणि या जगाच्या पाठीवरती आई इतकं प्रेम जर कोण करत नसेल तर 4ही मुलांना आपल्या कोण प्रेम देणार? तू ही चालली, मी 3-4 वर्षाची आपली लहान मुलगी आहे, मुक्ताई आहे, तिचा सांभाळ कोण करणार? ज्ञानोबा आहे, निवृत्ती आहे, सोपान काका आहे, यांना कोण सांभाळणार? तेव्हा रुक्मिणी मातेने सांगितलं, मला काही माहित नाही, मला तुमच्यासोबत यायचं आहे. असं म्हटल्यानंतर स्त्री हट्टापुढे कोणी काही करू शकत नाही. स्त्री हट्ट मोठा आहे, स्त्री हट्टापुढे कोणी काही करू शकत नाही. तेव्हा विठ्ठलपंतांनी सांगितलं, ठीक आहे, मान्य आहे, मला रात्रीची वेळ आहे, पुरुष वर्ग, महिला वर्ग, डोळ्यासमोर चित्र आणा. रात्रीची वेळ आहे, पहाटेच्या 3-4 वाजलेले आहेत. 3-4 वाजता रुक्मिणी माता निवृत्तीनाथांच्या समोर जातात, त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात. विठ्ठलपंत जवळ जातात, आपल्या मोठ्या मुलाच्या चेहऱ्यावरून हात फिरवतात. रुक्मिणी माता दबक्या आवाजात ढसा 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 रडतात. पण माझा विठ्ठलपंत नावाचा जो बाप आहे तो आपल्या अंतकरणामध्ये ते रडू साठवतोय. एका अश्रूने देखील आपल्या डोळ्यामधून एक अश्रू बाहेर काढत नाहीये. तो बाप आहे, बाप कधी रडत नसतो. आई रडून मन रिकामं करते. ती आई रडू लागली, एका मुलाच्या तोंडावरून हात फिरवू लागली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई सर्वांच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि हात फिरवल्यानंतर निवृत्तीच्या समोर उभा राहिले आणि निवृत्ती ज्या ठिकाणी झोपलाय त्याच्या पायाजवळ उभा राहून आईबाप सांगतायत, ए निवृत्ती, सगळ्यात मोठा आहे, आईचं प्रेम या तिघांना दे, बापाचं प्रेम या तिघांना दे. आम्ही गेल्यानंतर हे तिघही पोरके होतील. उद्या सकाळी माझी मुक्ताई उठेल आणि विचारेल, माझी आई कुठे, माझा बाप कुठे? त्यावेळेस त्यांना धीर दे, तू एकटाच मोठा आहे, तू सगळ्यांना सांभाळ. विठ्ठलपंत, रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त करण्याकरता निघतायत.
सिद्धपेठ तुम्ही पाहिलंय, आळंदी या ठिकाणी सिद्धपेठ नदीच्या या बाजूला आहे. आजही ज्या ठिकाणून देहांत प्रायाची त्याची उडी घेतली, ती उडी घेतलेलं जे ठिकाण आहे तुम्हाला आजही पाहायला भेटतं. अतिशय घनदाट जंगल आहे. विठ्ठल पंत रुक्मिणी माता त्या जंगलामध्ये गेलेल्या आहेत आणि जंगलामध्ये जाऊन विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी उडी घेतलेली आहे. सकाळ झालेली आहे. चारी मुलं उठलेले आहेत आणि चारी मुलं उठलेले आहेत. त्या चारी मुलांनी उठल्यानंतर सगळ्यात उशिरा माझी मुक्ताई उठली आणि मुक्ताई उठली त्यावेळेस मुक्ताई आई 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 करू लागली. माई, आई, माझी आई कुठं आहे? त्यावेळेस माझ्या निवृत्ती दादाने सांगितलं, ए मुक्ताई, आहे तुझी आई, तुझी आई 2 दिवसासाठी गावाला गेली रे, थांब येईन 2 दिवसांनी. सोपान काका लहान आहेत. सोपान काका विचारतायत, बाबा कुठे आहेत, आई कुठे आहे? निवृत्तीनाथ सगळ्याला सांभाळू लागले, सगळ्याचा सांभाळ करू लागले. महिला मंडळ पुरुष वर्ग, एक दिवस गावाला जायचं म्हणलं बारकी पोरं सोडून, दुसऱ्या दिवशी पुन्हा घराची वाट आपल्याला दिसते. ही आई वडील घराची वाट विसरून गेलेत. एकदा गेलेले माघारी येणार नाहीत. काय वाटलं असेल त्या आई बापाच्या अंतकरणाला. हा प्रवास एका दिवसाचा नाहीये, हा प्रवास 10 दिवसाचा नाहीये, अहो हा प्रवास 14 वर्षाचा नाहीये. हा प्रवास एकदा गेल्यानंतर माघारी अजिबात यायचा नाही. हा प्रवास आहे म्हणजे मरणाचा प्रवास आहे. दुसरा दिवस उजळला. मुक्ताईला भूक लागली. निवृत्ती दादानं थोडंसं घरामध्ये साठवलेलं थोडंसं अन्न घ्यावं आणि आपल्या हातानं मुक्ताईला भरवावं. मुक्ताईची आई व्हावं, सोपान काकाचा बाप व्हावं, ज्ञानोबरायांचा आई वडील व्हावं आणि सर्वांचा सांभाळ करावा. दिवस पुढे चालले. छोटीशी कुटिया आहे. त्या कुटियामध्ये 4 भाऊ राहू लागले. 4 भाऊ राहतायत कुटियामध्ये. आळंदी गाव आहे आणि आळंदी गावामध्ये भिक्षा मागण्यासाठी निवृत्ती दादा गेलेले आहेत. माझे ज्ञानोबराय गेलेले आहेत आणि भिक्षा मागू लागले. भिक्षा मागितली. काही लोकांनी दिली नाही. काही लोकांनी संन्यासाची पोरं म्हणून हिनवून दिलं. अहो काही लोकांनी त्यांना हाणलं, काही लोकांनी मारलं. ते सगळं सहन केलं माझ्या ज्ञानोबरायानं, माझ्या निवृत्ती दादानं. हा हो जोडी घ्यावी, टरा 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 फाडावी, त्याच्यामधलं पीठ खाली वाटावं आणि ते पीठ मातीमध्ये माती मोल करून टाकावं. एवढा माझ्या ज्ञानोबरायांचा लोकांनी छळ केला. एवढे माझे ज्ञानोबराय गावाने छळ करून देखील माझे ज्ञानोबराय आज जगाच्या पाठीवरती सर्वात श्रेष्ठ संत, अतिशय तेजस्वी संत म्हणून 750 वर्ष झाली तरी सुद्धा लोक त्यांना कृपाळू उदारच असंच म्हणतात. त्या अभंगाचं पहिलं चरण. हे कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू माझा ज्ञानेश्वर.
ज्ञानोबराय काय कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई. ज्ञानोबरायांच्या आयुष्यामधील हा प्रसंग आहे. चारी भाऊ त्या कुटियामध्ये राहतायत आणि चारी भाऊ कुटियामध्ये राहत असताना अतिशय लोकांनी छळ केला. छळ एवढा मोठा होता. बसलेली मंडळी पुरुष वर्ग. एक दिवशी ज्ञानोबरायांना इच्छा झाली मांड खायची. मांड आपल्याकडं मांड नसतंय. खाली जळगाव साईडला जावा, मांड तुम्हाला तिकडं बघायला भेटेल. मांड खायची इच्छा झाली. मुक्ताईबाईपाशी इच्छा व्यक्त केली. मुक्ताबाईने सांगितलं दादा तुम्हाला मांड खायचंय ना, मी बनवून देते मांड. पण मांड बनवण्यासाठी महिला मंडळ पुरुष वर्ग एक गाडगं लागतं, एक माठ लागतो. आणि तो माठ आणण्यासाठी माझी मुक्ताई गावामध्ये गेली. निवृत्तीनाथानं सांगितलं ए मुक्ताई तुला गावामध्ये कोणी मांड भाजण्यासाठी एखादा माठ मडकं कोणी देणार नाही. अजिबात तू गावामध्ये जाऊ नको. तरी सुद्धा मुक्ताई म्हटली माझ्या दादाला मांड खायचंय, मी गावामध्ये जाणार आहे. किती प्रेम भावाबद्दल बहिणीचं, किती प्रेम असेल. छोटीशी बहीण आहे, आपल्या दादाला मांड खाण्यासाठी ती मुक्ताबाई गावामध्ये गेली. गावामध्ये लोकाला म्हणली हो दादा मला छोटस मडकं देतं का? का? माझ्या दादाला मांड खायचंय. आला तुझा भाऊ शहाणा मांड खायचंय म्हणतोय. या गावामध्ये कुणाकडं मडकं तर भेटू दे, तुला सांगतो कसं आहे. लोकांनी हिनवावं. त्या मुक्ताईनं सगळ्या घरांमध्ये फिरावं. रस्त्याच्या बाजूला एक मडकं घावलं आणि ते मडकं उचलून आणत असताना लांबून विसोबा खेचर त्यांनी पाहावं. लांबून घोड्यावरती यावं. आल्यानंतर मुक्ताईच्या जवळ यावं आणि त्या मुक्ताईनं त्या घोड्याकडं पाहून, त्या शेठजीकडून पाहून काका नका नाव माझं मडकं फोडू, माझ्या दादाला मांड खायचं व अजिबात माझं मडकं फोडू नका हो, माझ्या दादाला आज मांड खाऊ द्या ना. त्यावेळेस हिसोबा खेचर त्यांनी ते मडकं घ्यावं आणि ते मडकं जमीनदोस्त करावं, त्याचे छोटे छोटे तुकडे करावे आणि त्याच मुक्ताईला सांगावं ए या गावामध्ये पुन्हा यायचं नाही. तुम्ही संन्यासाची पोरं गावाला येऊन बाटवता, अजिबात गावामध्ये यायचं नाही, या गावाला बाटवायचं नाही. जमीनदोस्त केलं ते मडकं. रडत 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 माझी मुक्ताई पुढे आले आणि कुटियाच्या बाहेर माझे निवृत्ती दादा मुक्ताईकडे पाहतायत. ए मुक्ताई का रडते? का रडतं म्हणल्यानंतर मुक्ताईनं प्रसंग सांगितला. माझे ज्ञानोबराय देखील त्या ठिकाणी आले आणि ज्ञानोबरायांना तो राग सहन झाला नाही म्हणून ज्ञानोबराय पटकन त्या कुटियामध्ये गेले आणि कुटियाचं दार बंद केलं आणि ज्ञानोबरायांना उपदेश. एक छोटीशी 4 वर्षाची मुक्ताबाई ज्ञानोबरायला उपदेश करू लागली. ओ ज्ञानोबराय तुम्ही असा जगाचा तिरस्कार करून कसं चालेल? अहो तुम्ही जर जगाचा तिरस्कार केला तर या जगाकडे कोण लक्ष देईल? या बाहेर छोटीशी मुक्ताबाई आपल्या मोठ्या दादाला उपदेश करते. आजही बघा उपदेशाचे कित्येक अभंग आपल्याला ताटीचे अभंग म्हणून पाहायला मिळतात. ते ताटीचे अभंग माझे मुक्ताबाईने लिहिले म्हणून ती मुक्ताबाई ज्ञानोबरायांना ताटी वाजवू लागली आणि ज्ञानोबरायांना म्हणू लागली ओ ज्ञानोबराय ताटी उघडा, ज्ञानोबराय बाहेर या, कारण हे जग तुमची वाट पाहत आहे. मी त्या कल्पना मागे सारा, मी त्या कल्पना मागे सारा, मी त्या कल्पना मागे सारा, मी त्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मी त्या कल्पना मागे सारा, मी त्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा. मुक्ताई दार वाजवू लागल्या. ज्ञानोबराय बाहेर निघत नाहीत. ओ ज्ञानोबराय आपलं कार्य खूप मोठं आहे.
आणि आपल्याला जगासाठी अजून खूप काय मागायचंय. बाहेर या. ज्ञानोबरायांनी दारात कुटियाचं दार उघडलं आणि ज्ञानोबराय बाहेर आले. पण तुम्हाला सांगू, ज्ञानोबराय मुक्ताईला म्हणाले, हे मुक्ते, गावानं तुला मडकं दिलं नाही, जाऊ दे. आता काय कर, माझ्या पाठीवरती मांड भाज, माझ्या पाठीवरती. ज्ञानोबराय दोन्ही हातावरती त्या कुट्यामध्ये झोपले आणि ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानाच्या जोरावरती आपली पाठ या ठिकाणी एवढी गरम केली आणि म्हणले, ए मुक्ताई, एवढी पाठ बास का ग तुला गरम? आता कुठली बहीण असे की आपल्या भावाची पाठ लालबुंद पाहते? मुक्ताबाई ज्ञानोबरायांना म्हणले, ओ ज्ञानोबराय, जे केलंय ते बास, जे केलंय ते बास. ज्ञानोबरायांच्या पाठीवरती मांड भाजलं आणि माझ्या दादाची पाठ लालबुंद झालीये आणि सरळ हात माझ्या मुक्ताबाईने फिरवला. पाठ 2 मिनिटांमध्ये शांत झाली. काय अधिकार असेल? माझ्या मुक्ताबाईने हात फिरवेपर्यंत ती पाठ शांत झाली. अहो, एवढा मोठा अधिकार माझ्या ज्ञानोबरायांचा आहे. एवढे मोठे माझे ज्ञानोबा आहेत. भ्रमंती करायची ठरवली, भ्रमंती करायची ठरवली. पैठणला जायचं ठरवलं. 4 भाऊ पैठणला निघाले, पैठणला पोहोचले आणि पैठणला पोहोचल्यानंतर त्या धर्मपीठाकडे म्हणले, हो, माझे आई वडील तुमच्याकडे आलते, माझे वडील तुमच्याकडे आलते. आमचं शुद्धीपत्र बारीक, आमचं शुद्धीपत्र आम्हाला कधी मिळेल, कधी मिळेल? तेव्हा त्या पैठणच्या ब्राह्मणांनी सांगितलं, हो, तुमचं शुद्धीपत्र तुम्हाला मिळणार नाही. का हो? त्यांनी सांगितलं, तुम्ही संन्यासाची पोर आहे, संन्यासाच्या पोराला तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही आणि तुम्हाला आमच्या या ब्राह्मण लोकांमध्ये येण्याचा अधिकार नाही. तेव्हा माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, मी काय करू म्हणजे तुम्हाला खरं वाटेल? मी काय करू म्हणजे तुम्हाला खरं वाटेल की आम्ही संन्यासाची जरी पोरं असलो तरी तुमच्यापैकी जे काही ना हो, आम्हाला बी डोळे आहेत, आम्हाला कान आहे, आम्हाला नाक आहे, आम्हालाही पोट आहे हो. तेव्हा त्या बसलेल्या लोकांनी सांगितलं, त्या पंत लोकांनी सांगितलं, ओय, बाहेर एक रेडा चाललाय, रेडा, रेडा बोलवा आतमध्ये. एक काम करा, या रेड्याला बोलवा, रेड्याला. रेडा तुम्हाला माहिती हो, एखाद्या रस्त्यावरून रेडा जात असावा आणि त्याला आपण हरणा मारावा, हरणा बाजूला सरतो का? अहो, रेडा कसा बोलल? त्या लोकांनी सांगितलं, या रेड्याला बोलव, मग तुला शुद्धीपत्र देतो. ज्ञानोबरायांनी मागला पुढला विचार केला नाही. रेड्याला जवळ केलं आणि त्या रेड्याचं नाव कर्मधर्म संयोगानं ज्ञाना होतं. मीही ज्ञाना आणि हा रेडाही ज्ञाना. ए ज्ञाना, तुला वेद बोलायचा, वेद. अहो, जो वेद बोलताना आपल्या तोंडून उच्चार निघत नाही, तो वेद रेड्याच्या मुखातून बोलवला. वेद रेड्या मुखी बोलविला, गर्व तुझ्यांचा हरविला. हा, एवढा मोठा अधिकार माझ्या ज्ञानोबरायांचा आहे. पहिला चमत्कार, रेड्याला बोलवलं. दुसरा चमत्कार, भिंत चालवली. अहो, भिंत. आम्हाला सजीव माणसाला बोलवता येत नाही, सजीव माणसाला सांगता येत नाही, पण ज्ञानोबराय भिंतीवर बसले आणि भिंतीवर बसल्यानंतर त्या भिंतीला म्हणले, भिंतीबाई चला. अहो, ज्या वेळेस भिंतीबाईला चला म्हणले, 4 भाऊ भिंतीवर निघाले. दुसरा चमत्कार, तिसरा चमत्कार ऐका बसलेले मंडळी. तिसरा चमत्कार ऐका. 4 भाऊ चाललेत आणि 4 भाऊ चालले असताना एक प्रेत यात्रा चालली, एक प्रेत यात्रा. आणि एक प्रेत यात्रा चालली असताना
ही चारी भाव बाजूला थांबलेत आणि ज्या महिलेचा नवरा गेलाय, ज्या महिलेचा नवरा गेलाय ती महिला गेली आणि त्यांचं पाय धरलं चौघाचं. ज्ञानोबारायांचा आशीर्वाद घेतला. ज्ञानोबाराय म्हणले सौभाग्यवती भव. ओ ज्ञानोबाराय सौभाग्यवती भव, ही जी प्रेत यात्रा पाहताय माझ्या नवऱ्याची आहे, माझ्या मिस्टराची आहे. मला सौभाग्यवती भव ह्या वेळीचा का पुढल्या वेळीचा आशीर्वाद आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं आता तोंडातून आशीर्वाद निघलाय. थांबवा प्रेत यात्रा. प्रेत यात्रा थांबवली आणि ज्ञानोबारायांनी त्यांच्या डोक्यावरती हात ठेवला आणि चमत्कार ऐका बसलेले मंडळी, पुरुष वर्ग महिला वर्ग, चमत्कार ऐका. डोक्यावरती हात ठेवला, माणूस उठून जाग झालं. चैतन्य बाबा नाव ठेवलं आणि त्याच चैतन्य बाबानं ज्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली ती लिहिण्याचं काम जर कोणी केलं तर त्या चैतन्य बाबांना केलं. मेले माणूस जिथं उठविलं, वेळ काळा ते ग्रासी लगा, कैसा वासुदेव बोलतो बोल, गुळ गुळा वाजती टाळ. हा एवढा मोठा अधिकार माझ्या ज्ञानोबारायांचा आहे. म्हणून बसलेले मंडळी, पुरुष वर्ग ऐका, ज्ञानोबारायांनी कधी कोणाची जात गोत कुळ शुद्ध काही पाहिलं नाही. जो तिथं गेलाय, जो तिथं गेलाय त्याला आशीर्वाद दिलाय. आजही आमच्यासारखी अज्ञानी लोक, आजही आमच्यासारखी पोरं तिथं गेली फक्त ज्ञानोबारायांच्या सानिध्यात राहू द्या, फक्त ज्ञानोबारायांच्या दरबारात राहू द्या. दिवसातून एकदा फक्त मंदिरामध्ये प्रवेश करू द्या. तो पोरगा कीर्तनकार झाल्याशिवाय राहणार नाही, तो पोरगा माळकरी झाल्याशिवाय राहणार नाही, तो पोरगा गायक झाल्याशिवाय राहणार नाही, अहो तो पोरगा वादक झाल्याशिवाय राहणार नाही. मी म्हणतो सगळं सोडा, तो पोरगा आईबापाला सांभाळल्याशिवाय तरी राहणार नाही. एवढा ज्ञानोबारायांचा अधिकार मोठा आहे. म्हणून न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. म्हणून मोठ्या प्रेमानं एकदा भगवंताचं भजन करा आणि त्यानंतर आपण राहिलेल्या वेळेमध्ये, आता वेळ आपल्याकडे कमी आहे पण आज ज्ञानोबारायांचं चरित्र खूप महत्वाचं आहे आणि कीर्तन आपलं बरोबर 10:30 पावणे 11ला चालू झालंय. ज्ञानोबारायांच्या चरित्रासाठी अजून 5 मिनिटं फक्त. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा तुम्हाला कसा झाला हे नक्की सांगतो, फक्त मधलं भजन घ्या. विठोबा म्हणून कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. न पाहे अति कुळाचा विचार, एका जनार ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे. म्हणून झालेल्या वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पहिलं मी गेलेल्या आबांबद्दल बोललो. ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे. फक्त राहिलेल्या वेळेमध्ये ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा कसा झाला तुम्हाला पुढल्या 5 मिनिटामध्ये सांगतो. म्हणून ज्ञानोबाराय हे जगाच्या पाठीवरती ज्ञानोबाराय असे एकमेव आहेत ज्यांना आई म्हणतात. माता कुणाला म्हणतात, बाई कुणाला म्हणतात, बाई कुणाला म्हणतात, स्त्रीला, बरोबर. मग ज्ञानाबाई, बाई शब्द, अहो ज्ञानोबारायांचं अंतकरण एवढं मोठं आहे की प्रत्येक जणाला आईसारखं प्रेम माझे ज्ञानोबाराय देतात. माझ्यासारख्या जड जीवाला उद्धार केला. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन आयुष्यामध्ये कितीही पापी असू द्या, कितीही जगाचं कल्याण त्याच्या हातून घडलं नसू द्या, आळंदी क्षेत्रामध्ये मला चांगला अनुभव आहे. आळंदी क्षेत्रामध्ये मी 7 वर्ष होतो. किती वर्ष? 7 वर्ष. माझी बुद्धी जड होती, जड.
कधी काय पाठ करायला घेतलं तर लवकर पाठ होत नव्हतं माझं. फक्त खायचं आणि झोपायचं. कुठं? आळंदीत. संग्राम महाराज बघताय पकवाज वाजवतात. इंदापूर तालुक्यामध्ये आता नाव आहे. महाराज उठत नसायचे सकाळी, आम्ही मार खाऊन उठायचो. पण आमच्यावरती आता भगवंताची आणि ज्ञानोबारायांची कृपा एवढी देवा. रोज कार्यक्रम आहेत, रोज रोज कुठल्या तरी गावात जावं लागतंय. आणि ती जर कृपा कोणाची आहे तर ती माझ्या ज्ञानोबारायांची आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये कोठे काही कमी पडणार नाही. फक्त तुम्ही ज्ञानोबारायांची सेवा करा. आजही मधुकरी मागून तिथं काही पोरं राहतात. काही पोरं राहत असताना त्यांना जेवणाची व्यवस्था कोण करतं? एकही पोरगा आजही आळंदीमध्ये उपाशी झोपत नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे अवतोषो निमज द्यावे पसाय दानये. या जगासाठी ज्ञानोबारायांनी पसाय दान मागितलं. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्तर मिरती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. देवा दुसरं काही नको, या जगासाठी मला सगळं काही दे. चला, ज्ञानोबारायांचं कार्य पूर्ण झालं. ज्ञानोबारायांनी 18व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 21व्या वर्षी समाधी घेतली. आणि समाधीला जायच्या अगोदर आता जी पंढरपूरला कार्तिकी झाली गेल्या 15 दिवसापूर्वीची, तिथं सगळ्या संत सभेमध्ये ज्ञानोबारायांनी इच्छा व्यक्त केली की मला आता समाधी घ्यायची आहे. माझं कार्य पूर्ण झालंय. तेव्हा देवानं सांगितलं आता पंढरीची वारी आहे, आता पंढरपूर मधली एकादश आहे. आता काय करा, तुम्ही माघारी जावा. आणि जेव्हा आळंदीची एकादश असेल, कालची एकादश आळंदीची झाली, आज त्रयोदशी, आज 3रा दिवस आहे. आणि आजच्या त्रयोदशीच्या दिवशी ज्ञानोबाराय निवृत्ती दादाला म्हणतात, दादा मला समाधी घ्यायची आहे. प्रसंग डोळ्यासमोर आणा. भक्त जे मागतात ते गुरु देतात. आणि ज्ञानोबारायांचे गुरु कोण होते तर निवृत्ती दादा होते. निवृत्ती दादाने सांगितलं, एवढं का, एवढी घाई का? तेव्हा ज्ञानोबाराय म्हणले, ए निवृत्ती दादा, मला जावं लागेल. मला आता नाही थांबायचं. माझं कार्य पूर्ण झालं. तेव्हा निवृत्ती दादानं आपल्या मनावरती दगड ठेवला आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी होकार दिला. सोपान काकाला सांगितलं मला जायचंय. मुक्ताईला सांगितलं, हे मुक्ताई, तू सगळ्यात बारकी आहे. माझं कार्य पूर्ण झालं, मला आता जायचंय. इच्छा पूर्ण करायची म्हणले. ठीक आहे म्हणले. जायची जागा ठरली, जायचा दिवस ठरला. आणि कालच्या दिवशी म्हणजे द्वादश होती कालच्या दिवशी आळंदी या क्षेत्रामध्ये ज्ञानोबारायचा मोठाच्या मोठा रथ आळंदी क्षेत्राला प्रदक्षिणा मारतो. एवढा मोठा सोहळा काल आळंदीमध्ये घडला. गेली 5 वर्ष झाला आम्ही त्या सोहळ्याला जातो. या वर्षी जर आमचं आज कीर्तन होतं, कालही आम्हाला एकादशीचं द्वादशीचं कीर्तन होतं, म्हणून आम्हाला जाणं झालं नाही. पण असो, भगवंताची कृपा आहे आणि भगवंतावरती आमचं प्रेम आहे. भगवंत आम्हाला समजून घेईल. एवढा मोठा समाधी सोहळा काल आळंदी क्षेत्रामध्ये, एवढे मोठी पालखी सोहळा जसा निघाला तसा ज्ञानोबारायांचा रथ उत्सव आळंदी क्षेत्रामध्ये निघाला. कित्येक संत आले त्यावेळी ज्ञानोबारायांना पाठवण्यासाठी, ज्ञानोबारायांना समाधी बसवण्यासाठी संत आले, मंत आले, सर्वजण आले. अहो संत आले यात नवल नाही, मंत आले यात नवल नाही, भाऊ आले यात नवल नाही. जगाचा बाप आला, जगाचा बाप आला ज्यांना समाधी बसवायला. आळंदी या क्षेत्रामध्ये तुम्ही बघताय मंदिराचं आणि इंद्रायणीचं
अंतर कमी आहे, कमी आहे ना, कमी अंतर आहे. ज्ञानोबारायांना आंघोळ घालण्यात आली. सर्व संत ज्ञानोबारायांच्या हातामध्ये वंजळी म्हणे अंगावरती पाणी ओतू लागले. हातात पाणी घेतायत आणि ज्ञानोबारायांच्या अंगावरती टाकतायत. आजही तुम्ही बघा, आळंदीमध्ये गेला आणि पंढरपूरमध्ये जर गेला तर आपण एकमेकाला काय करतो, आंघोळ्या घालतो का नाही? का घालतो? संत परंपरा आहे. ज्ञानोबारायांना आंघोळ घालण्यात आली आणि ज्ञानोबारायांना आंघोळ घातली. एक हात माझ्या निवृत्ती दादानं धरावा, दुसरा हात माझ्या देवानं धरावा आणि दोघांनं ज्ञानोबारायांना मंदिराकडे चालवत आणावं. तुम्ही आजही पाहता तो घाट आहे आणि त्या घाटावरून ज्ञानोबारायांना निवृत्ती दादानं आणि देवानं दोन्ही हाताला धरून आणलं. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, दोन्ही हात धरले आणि समाधी सोहळ्यासाठी आणलं. नामदेवराय सगळं करण्यासाठी कोण होते? नामदेवराय. सगळे संत मंडळी जवळ आले आणि त्या ठिकाणी जी जागा आहे त्या ठिकाणी सगळे संत मंडळी गोळा झाले आणि सगळे संत मंडळी गोळा झाल्यानंतर ज्ञानोबारायांनी सगळ्याला हात जोडले आणि सगळ्याला सांगितलं, ओ माझी इच्छा पूर्ण झाली, आता दिसू नये जना ऐसे वाटते. म्हणा मला आता कुठं इथं थांबण्याची इच्छा नाही झाली, मला आता जायचंय. म्हण तुम्ही जर आत्ता का आळंदीला कोणी गेला असेल किंवा आधी कोणी आळंदीला गेला असेल तर तुम्ही बघितलेलं आहे सिद्धबेड बाजूला आहे, बरोबर? चित्र डोळ्यासमोर ना सिद्धेश्वराचं मंदिर अलीकडे आहे, बरोबर? सिद्धेश्वराचं मंदिर बघितलंय नाही? असू द्या, सिद्धेश्वराचं मंदिर आहे आणि त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या समोर नंदी आहे आणि त्या नंदीच्या खालून गुहेला जाण्यासाठी मार्ग आहे. म्हणजे ज्ञानोबारायांच्या समाधीकडे जाण्यासाठी मार्ग जर कुठं आहे तर त्या नंदी खाली आहे आणि त्या नंदी खालून तो नंदी बाजूला ढकलला आणि नंदी बाजूला ढकलल्यानंतर देव, ज्ञानोबाराय, निवृत्तीदाता, नामदेवराय सगळेजण ज्ञानोबारायांना बसवण्यासाठी गेले. ज्ञानोबारायांना त्यांच्या जागेवरती, त्या आसनावरती बसवलं आणि त्याच ठिकाणी ती खून लक्षात यावी, वरती खून लक्षात यावी म्हणून त्यावेळी सगळ्या संतांनी, नामदेवरायांनी, निवृत्तीदादांनी एक झाडाची काठी त्या ठिकाणी रवली. आज त्या काठीला पानं, फुलं सगळं आलं आणि त्या झाडाला आपल्या भाषेमध्ये वटवृक्ष, अजान वृक्ष असं म्हणतात. त्याचा वटवृक्ष झाला, किती मोठा वृक्ष झाला, एका काठीचा तो वृक्ष आहे. पण त्या वृक्षाला आजही गेल्यानंतर तुम्ही हात लावा, ज्ञानोबारायांचं दर्शन झाल्यासारखं घडेल. कारण तो जो वृक्ष आहे तो वृक्ष ज्ञानोबारायांच्या समोर ती काठी रोवलेले. म्हणून असे ज्ञानोबाराय, त्या ज्ञानोबारांना तिथं बसवलं आणि बाहेर सगळेजण आले आणि बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी नामदेवरायांनी तो नंदी पुन्हा एकदा बंद केला आणि बंद केल्यानंतर तुम्हाला सगळा कथा विस्तार पुढे माहिती आहे. एक दिवशी नामदेवरायांच्या स्वप्नामध्ये पुन्हा देव आले आणि त्या ठिकाणी सांगितलं, आजान वृक्षाची जी मुळं आहेत ती माझ्या घशाला, नरड्याला लागलेले आहेत आणि ती नरड्याची वृक्षाची जी मुळं काढण्यासाठी पुन्हा एकदा नामदेवराय गेले. पुन्हा एकदा तो नंदी हलवला गेला आणि पुन्हा एकदा सर्व संतांनी ज्ञानोबारायांचा चमत्कार, ज्ञानोबारायांचा अधिकार पाहिला. म्हणून ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदित असे, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर ज्ञानाबाई ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणून या घरातून फुलवाटा घ्या तोपर्यंत. म्हणून या घरातून गेली 12 वर्ष झालं एक बाप निघून गेला. बाप कसा असतो सर्वांना माहिती आहे. घरामध्ये एखादा भीतीला पाठ लावून जर बाप बसला तरी बाप आपल्याला चालतो. कारण का? बाप घरामध्ये असावा. कारण बाप जो घराचा पाया आहे, आई कळस त्याच्यावरती. म्हणून असा बाप तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये असावा. म्हणून एक सुंदर गीतकार खूप छान लिहितात, माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायानं पुसताना,
उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फटक्या सदऱ्याला किती ठिगाळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना उरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप तो घरामध्ये गेला आज ही दोन्ही पोरं या तिन्ही पोरी आज म्हणत असतील आमचा बाप जर असताना आम्ही याच्या अजून पुढे असतो कारण बाप घरामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नसेल तर चालल पण बाप असावा कारण बाप करी जोडे लेकुराचे ओढी आणि आपली करवंडी वागवणी आपल्या मुलावरती सर्वात जास्त प्रेम जर कोण करतो तर तो बाप असतो आई लग्नामध्ये इतर कार्यक्रमामध्ये आई रडून रिकामी होते पण या लग्नाचा सर्व सराजम सर्व गोष्टी जबाबदारी जर कोणावरती जर असते तर ती बापावरती असते बापाच्या अंतकरणामधलं प्रेम कसं असतं सांगू तुम्हाला उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला उरा मंदी माया जरी कना वाकला घडीभर तू थांब जरा ऐक द्याची थापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर तो बाप तुमच्या आयुष्यामध्ये असावा म्हणून कधी संप्रदायामध्ये सर्वात जास्त फळ कशाला सांगितलंय तर त्या आई वडिलाच्या सेवेला सांगितलंय पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले आज ज्या पंढरपूरला तुम्ही जाताय तो पंढरपूरचा विठेवर असणारा 28 वेगाचा देव कशामुळे तर तो आई वडिलामुळे आई वडिलाची सेवा केली आणि आई वडिलाची सेवा बघून देव त्या ठिकाणी आला कथाभाग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे म्हणून असा बाप आयुष्यामध्ये सांभाळा तो बाप जर काही एकदा गेला आयुष्यामध्ये सगळं काय मिळतं मी माझ्या कीर्तनांमध्ये सांगत असतो आयुष्यामध्ये संग्राम महाराज दिल्लीला मुंबईला पुण्याला नागपूरला नाशिकला गेलं मोठ्या मोठ्या सिटीमध्ये सगळं मिळतं पण आई आणि बाप या जगाच्या पाठीवर कोणत्याच बाजारात भेटत नाही आईनं आपल्याला दिलेला भात आणि शेजारणीनं पाठीवरती फिरवलेला हात ही जी सर कोणाला आहे का अजिबात सर राहत नाही कारण आईचं प्रेम आणि बापाचं प्रेम हे कधी तुम्हाला दिसणार नाही म्हणून या जगाच्या पाठीवरती आईवडिलाच्या सेवे इतकं मोठं काहीच नाही काशी केली मथुरा केली द्वारका आणि जगात देव नाही आईवडिलासारखा असा आईवडिलासारखा देव तुमच्या घरामध्ये देवानं पाठवलाय अशा आईवडिलाची सेवा करा त्यांना वृद्धाश्रमामध्ये अजिबात पाठवू नका आणि त्यांची सेवा करायला आपल्याला काय अडचण आहे कारण जन्म कोणी दिलाय त्यांनी दिलाय आणि हा जन्म इतरत्र कुठेही वाया घालवण्यापेक्षा आईवडिलाच्या सेवेमध्ये वाया घालवा म्हणून झालेली सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून सर्व संत महात्मे तुम्ही मला या ठिकाणी कीर्तन करण्याची संधी दिली म्हणून दादा असतील सर्वांच्या चरणी ही आजची झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतो माझ्यासोबत आलेले या बाजूला प्रसाद महाराज पाटील आहेत संगीत अलंकार आहेत आळंदी क्षेत्रामध्ये आमच्या इंदापूर तालुक्यामध्ये मोठं नाव आहे आणि उंच आवाज तसे दिसाई उंच आहेत आणि आवाजही खुजा आहे काय उंच आहे आवाज आहे उंच आणि दिसाय उंच आहे फक्त महाराजच बुटखा आहे असू द्या इकडल्या अलीकडल्या बाजूला विठ्ठल महाराज राखुंडे आहेत युवा कीर्तनकार इंदापूरचे त्यांना देखील धन्यवाद खाली इकडं या बाजूला जर बघितलं संग्राम महाराज उमरेत इंदापूरमध्ये सगळ्यांना त्यांनी वाजवलं आणि माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये ते मला वाजवण्यासाठी असतात पखवाज म्हणून त्यांना देखील धन्यवाद
पाठीमागील बाजूस तुम्ही बघताय कॅमेरा लागलाय, सगळ्याला कॅमेरा दिसतोय. आजचं जे झालेलं कीर्तन आहे तुम्हाला उद्यापासून तुम्हाला राजमुद्रा ग्राफिक्स, राजमुद्रा HD या चॅनलवरती कीर्तन बघायला भेटेल. कुमार महाराज शिंदे टाकलं की तुम्हाला ते कीर्तन डबल बघायला भेटेल. वारकरी संप्रदायामध्ये मला जर पुढं कुणी नेलं, वारकरी संप्रदायामध्ये मी सगळ्यात जास्त सेवा देवाची आतापर्यंत करत आलो विठ्ठल महाराज, पण माझा कुठं ठिकाणावर लागत नव्हता. पण गेल्या 1 वर्षामध्ये माझी आत्तापर्यंत खूप कीर्तनं झाली आणि त्या प्रत्येक कीर्तनामधून मला जर जगासमोर कुणी मांडलं तर तो माझा भाव आहे. आणि तो कॅमेऱ्याच्या मागे म्हणजे पडद्यामागचा कलाकार, आणि तो पडद्यामागचा कलाकार जर माझ्या मागचा कोण आहे तर तो सहदेव दादा आहे. दादाला देखील धन्यवाद. आज ज्यांच्या घरी कार्यक्रम आहे त्यांना देखील धन्यवाद. म्हणून झालेली सेवा ज्ञानोबा तुकोबरायांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. तुकाराम तुकाराम तुकाराम